हे घे. थँक्यू. चला सुरू करूया. नाही नाही थांबा थांबा थांबा. ते मावशी आणि तिची पाहुणी यायची आहे ना, ते आले की लगेच सुरू करूया. आल्या आल्या मावशी आल्या. मावशी पाहुणी कुठं आहे? हाय ते की हे काय? नाही नाही ह्या नाही काय त्या जोरात टिपऱ्या खेळते ती त्या. अहो ह्याच त्या. नाही ह्या नाव दुसऱ्या पाहिजे त्या. अरे येडा का खुळा तू? हा आता दुसरी कुठली पैदा करू? माझी पाहुणी ही थाय की. माझ्या मुलतानी मातीचा ढोल सगळा वाया घालवलाय तुम्ही. मला नको, मी जातो. म्हणजे आमच्यासोबत खेळणार नाहीस तू? नाही माझा मूड गेलाय पाक. मूड गेला का नखरे करायला लागलेस? ठीक आहे, गप घ्या हातात. हा ग सुमे, तुझा मूड म्हणजे मूड आणि आमचा मूड म्हणजे हुड होय. दे इकडं. तात्या, सुरू करा. लय दिवसांनी खेळतोय ना आपण. लय भारी वाटतंय, खरंच भारी वाटतंय. नीट खेळ बाई, नवरदेवाची मामी आहे मी. काटा लागलाय बहुतेक. नाटकी कसं काटा लागलाय? चलून चल राहू दे, काय नाही होत. नाही स्वच्छ केलंय. लागलं का? तेवढं भारी थमवले. चला लवकर. लक्ष्मण, ताई मॅडमला चहा पाहिजे. गीता, लक्ष्मण. भरत, लक्ष्मण, गीता गेले कुठे सगळे? चालू ताईला चहा. शालू, शालू. ही पण नाहीये. समर, 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 समर. अरे बापरे, गेला कुठं? नरसू, ताई, आलो आलो. रामश्याम, अरे झोपायला बोललो का तुम्हाला इथं? ये चहा पाहिजे. आत्ता पाहिजे? हो आत्ता पाहिजे. तुम्ही बनवता ना चहा? पण ते आता कसं करू? अरे कसंही करा, पण मला चहा पाहिजे. थांब, तो घेतो. अरे तो घातला घेतो. आतमध्ये किचन मध्ये करायचा चहा. चल 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 चल. सुमे, ए सुमे, उठलीस का बाळा?
तात्या, किती वाजलो? 7. एवढं? त्यात काय फरक पडतोय? झोप अजून निवांत. काय निवांत? तुम्हाला काय आळशी बनवायचंय काय मला? उठवायचं ना लवकर. अगं रातच्याला उशीर पोत्र टिपरे खेळलीस म्हणून म्हणलं झोपून द्यावा तुला. हा जरा दमणूक झाली पण लवकर उठाय पाहिजेच की. अगं परत सासरी गेल्यावर काम असणारच तुला. इथे वर कर की आराम. तर चापी. मी अजून दात घासले नाहीत. अगं आता बंद म्हणला बंगल्यावर ताई मॅडमला सकाळ उठल्या उठल्या च्या लागतो म्हणून. मग ह्यो ताई मॅडमला नेऊन द्या, मला कशाला? अगं माझी सुमी बी मॅडम झाली की. तात्या, हे तुम्हाला बबनने सांगितले का? होय, तुला बंगल्यावर सगळी सुमी मॅडम म्हणतात ना. त्या बबाला लागले खूळ, नाही ते पसरवत बसलाय. येऊ दे त्याला, मग बघतेच. अगं मग ह्यो च्या? तुम्ही घेऊन जावा, मी दात घासून आले. हॅलो. पायलट, उठलास काय? कधीच. तू मी काय आत्ताच. एवढ्या उशिरा? आधी माहिती असतं तर पाण्याची बादलीच ओतली असती तुझ्या अंगावर. एक दिवस मी उशिरा उठले तर एवढं, आणि तू कस काय लवकर उठलास रे? मी काय नाही, आपण भेटायचंय ना आज. भेटायचंय? होय, काल तूच म्हणलीस भेटायचं म्हणून. आता पलटी मारू नकोस हा. बर बाबा, भेटूया. कुठं? कारखान्यावर. चालतंय, ये. नाही नाही, कारखान्यावर नको, आपण बाहेरच कुठेतरी भेटूया. का? कारखान्यावर का नका? आता एवढ्या लांब सायकल मारत कशाला येशील ना तू? सायकलवर नाही, तू यायचं कार घेऊन इथं. काय? का? सायकलवर का नाही? ठीक आहे, सायकल तर बंगल्यावरच आहे. तू एक काम कर, चालवत चालवत घेऊन येतं गावात, मग मी घेऊन जाते. नाही नको, त्यापेक्षा मीच कार घेऊन येतो. आत्ता कसं शहाण्या बाळासारखं बोललास. ये लवकर. तू आवर, मी येतोच आहे. हा, ये लवकर. ठेवू का? हो, बाय. काल सगळे कुठं गायब होतात? कुठं? सांगा लवकर, सांगा. का ताई मॅडमला सांगू का? नको नको मामासाहेब. हा मग सांगा, कुठे गेला होता ते? बाहेर गेलतो आम्ही. ते कळलं, पण कुठे गेला होता ते सांगा. नाही सांगितलं ना तर ताई मॅडमला सांगून सोडून काढीन सगळ्यांना. नाही मामा तर कुठे गेला होता सांग पटकन. कर नको. ते आम्ही टिपल्या त्याला दिलतो. चिपळ्या नाही नाही, टिपल्या चकल्या नाही, टिपल्या टिकल्या नाही, टिपल्या टिपल्या. टिपऱ्या हो, आम्ही दांड्या खेळायला गेलतो. काय? तुम्ही दांडिया खेळायला गेलो होतात? मामासाहेब, ते तुम्ही मॅडमनी बोलवलं होतं म्हणून दिलं होतं आम्ही. लक्ष्मण, तुम्ही तिच्याकडे गेलो होता दांडिया खेळायला? आता काय खैर नाही तुमची. ताई मॅडमला सांगून तुम्हाला सगळ्यांना सोडूनच काढतात. आहो, समर म्हणला म्हणून आम्ही गेलो सगळे. अच्छा, काय? समर पण तुमच्या बरोबर होता खेळायला? हे जर ताई मॅडमला कळलं ना तर ताई मॅडम जीवच घेतील माझा आणि मी तुमचा. लक्षात ठेवा. हे बघा, हे टिपऱ्या प्रकरण कुणालाही कळता कामा नाही. कळलं? हो मामासाहेब, आम्ही कुणाला नाही सांगणार. समर साहेब आमच्या बरोबर दांड्या खेळायला आलेले. हे काय? हे इथे सगळ्यांना जमवून काय करतोयस तू? ते काल चहा बेकार झाला होता ना, असं तू म्हणालीस ना. ते या सगळ्यांना खडसावून सांगत होतो. अत्यंत घाणेरडा चहा झाला होता. तुला तर शिक्षा केलीच पाहिजे. ताई मॅडम, मी नाही बनवलं त्या. तू नाही केलंस? मग कुणी केला? तुझं किचन मध्ये काम असतं ना, मग कुठे होतास रात्री? ते आम्ही तिथं. नाही, ते इथेच होता. ताई मागा होता, म्हणजे होता इथेच, पण त्यांनी नाही केला चहा. इथेच होतास? हा. मग चहा कुणी केला? ते त्यांनी शालू नाही केला चहा ताई. ती
ती माझ्या मागे लागली होती, तिला हाऊस आली होती. ती म्हणली ताई मॅडम करता चहा मी करणार म्हणून केला तिने. एवढी हौस होती चहा करायची माझ्यासाठी? जे काम आपल्याला जमत नाही ना ते करायचं कशाला? महिनाभर यांना कोणी चहा देऊ नका. ताई मॅडम पण काय? पण नाही आणि बिन नाही. नको तिथे लुडबुड केलीस ना म्हणून ही शिक्षा आहे. काय झालं? सगळे का जमलेत? समर, अरे बा, डोळे का लाल झालेत तुझे? झोप लागली नाही का रात्रभर? राजकारणाचा अभ्यास करत होता रात्रभर म्हणून डोळे लाल झालेत त्याचे. अरे वा समर, चांगलंच मनावर घेतलंयस हा राजकारण. छान. बर, आता तू जाऊन रेस्ट कर. आपल्याकडे काही पुढारी मंडळी यायचेत, त्यांच्या समोर तू फ्रेश दिसायला पाहिजेस. काय? येतो मी. आणि तुम्ही इथे काय तोंड बघत उभे राहिलायत? चला लागा कामाला, निघा. नरसू, बघितलंस? ती खानावळवाली सोबत नाहीये तर समर राजकारणात किती लक्ष घालतोय ते बघितलंस? होय ताई. असंच असू दे. होय ताई. तू समरवर असंच लक्ष ठेव. होय ताई. आणि त्याला पाहिजे ती मदत कर. होय ताई. आणि येणाऱ्या पुढारी मंडळींच्या पाहुणचाराची सोय कर. होय ताई. अरे काय झालं? अगं बघ की सुने काय झालंय. काय झालं? कसली का बहीण माझी तू सुने. माझ्या मरण यातना तुला कळणच झाल्यात अजिबात. मला जगूच वाटणं झालंय. अगं जगण्यात काय सुद्धा अर्थ राहिला नाही माझ्या. बबन, अरे काय झालं? अगं सुने, काल दांडिया खेळलो. अनवाणी दांडिया खेळल्या ना मी. बुट नाही घातला, चपल्या नाही घातल्या, लय खड रुतला अगं. आणि एक मोठाच्या मोठा काटा पण मोडला पायात. आता निघाला झालाय बाहेर तेव. अरे मग पाय तुटल्यासारखं काय बोलतोयस? अगं बघ की सुमे, आता हे दुखणं जर वाढत गेलं तर माझ्या पायात कुरूप होणार. मग पाय कापाय लागणार. मग मी लंगडा होणार. आणि मग माझं लगीन. बबन, मला जगूच वाटणं झालंय अजिबात सुमे. जर रडगान थांबवलं ना तर खरंच जीव घेईन तुझा. बघू कुठं आहे काटा, दाव बघू. होय हो, तुम्ही बघ की अगं चालाय पतीनं झालंय मला. तुम्ही काय होयाचं नाही ना ग. नाही काय होणार नाही. मी काटा काढून देते. हा कुठे इथं का? हो तिथंच आहे. दुखतंय अगं. अरे थांब की बघू दे. बघू. दुखतंय की सुने. टाका ह्याला. अरे हात तर लावू दे बबन. दे दे. हळू काढ. दुखतंय सुने, दुखतंय लय. तात्या, काय ग सुने? जरा धरा घ्यायला नीट. आणि दाबून धरा. अजिबात हालू देऊ नका. म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? काटा काढायचा ह्याचा. धरा त्याला. चांगला धरतो मी जाम तुला. काढ सुने काटा. हळू सुमे, हळूच की सुमे. माझा पाय वाची सुमे. अगं लगीन होयाचं आहे माझा अजून. गप्र, नाही काय होणार. आणि असं काटा काढून दिला की नाही तुझा, मग टुन पळत जाशील बघ तू. बबन, ए बबन, हे बघ. निघला काटा, नुसता आराट तुया. निघाला होय काटा. सुमे, तूच माझी खरी बहीण ग. सुमे, आता काय होणार नाही ना? नाही, आता टुन पळत जाशील बघ तू. खरंच होय. बघूया की टुन पळतेस का ते. आता टुन पळत जा आणि पायलटला मी लवकर बोलले म्हणून सांग. हा? नाही, आता मी पेशंट आहे. बंगल्यावरच्या कामाला सुट्टी. तू साहेबांनी फोन करून सांग आता. मी काटा काढलं की तुझा आता. आयो, हा ग सुमे.
तुझा निरोप पोचवायला माझा काटा काढलास होय तू? मला वाटलं बाई भावाच्या प्रेमानं काढलास. आता मी नाही सांगणार निरोप, तुमचं तुम्ही बघा तिकडं. होय का? हा मग थांब, तुझा काटा हाय तिथं परत बसवते की नाही बघच तू. तात्या, तू काटा कुठे बघाव जरा. काटा बघतो. खरे टाकला तू आता. अरे कसली रे बहिणी माझी. थांब, मला काटा बघू द्या आधी. तू पण तसलाच आहे. तुम्ही दोघं माझ्या लग्नाच्या जीवावर उठलाय. आता नाही मी परत काटा लावून घेणार. मी जातो आपला. अरे थांब. काटा लाव. अगं बसा की. अगं बसा. अहो, येत आहे, अहो, येत आहे. अहो, येत आहे, बबन. अरे घावलं की काटा. झाली का सगळी तयारी नरसू? हो ताई, तू काय काळजी करू नकोस. आज समोरच्या राजकीय कारकिर्दीची जोरात सुरुवात करूया आपण. चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुम, हे काय आहे नरसू? काय अरे हे काय आहे? चिकी चिकी बुबुम बुम. भरत सायकल धुतोय. नरसू, पण ही सायकल इथे काय करतेय? येणाऱ्या पाहुण्यांच्या देखत आपली इज्जत घालून घ्यायची आहे का? नाही. मग ती सायकल आधी बंगल्याच्या बाहेर फेकून द्यायला सांग. हो चालेल ताई, सांगतो आलोच. अरे भरत काय करतोयस हे तू? मामासाहेब एकदम चकाचक करतो का नाही बघा सायकल. अरे चक्काचक कसली करतोय बावळटा? जा बाहेर फेकून दे ती सायकल. जा पटकन बंगल्याच्या मागं आपल्या नेहमीच्या भंगारवाल्याला बोलव, आपले 200-500 सुट्टे. जा पटकन फेकून दे. चल उचल ते, उचल लवकर. हा चल. सांगितलं ताई त्याला. आणि तुम्हाला दिसते बरोबर आहे. पाहुणे येत आहेत, त्यांच्यासमोर ही घाणेरडी सायकल नको जिथे. अरे ते बघ, आलेच पाहुणे. हो हो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार ताई मॅडम. या या. नमस्कार, आत या. नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. या. ताई मॅडम काय विशेष? एकदम अचानक बोलवलं. हो, विशेष आणि महत्वाचं. आमचे समर साहेब माहितीच आहेत तुम्हाला. अहो त्यांना कोण ओळखत नाही. अमेरिकेतून शिकून पायलट बनून आलेत की. आता ते राजकारणात उतरणार आहेत. हो, आमची इच्छा आहेच. आम्ही कधीपासून मागे लागलोय, पण टाइम मॅडम म्हणतायत अजून टाइम नाही आला. अहो आता ती वेळ आलीये. नरसू, समर साहेब. हो. तर आमच्या समर सिंगना आता आम्ही पूर्ण वेळ राजकारणात उतरवायचं असं ठरवलंय. उतरवा की, आमचा फुल सपोर्ट येत आहे मॅडम. या. नमस्कार. बसा. समर सिंग हे पवार साहेब, नमस्कार. नमस्कार. हे पाटील साहेब नमस्कार. आणि हे गायकवाड साहेब. नमस्कार. नमस्कार. तर आता येत्या विधानसभेत आम्ही आमच्या समर सिंग साहेबांना निवडणुकीत उतरवायचं ठरवलंय. येत्या विधानसभेला? हो, मला अजिबात उशीर करायचा नाही. पण मतदारसंघ कुठला? आमचाच, हक्काचा. हो, पण आता मी नाही उभा राहणार. तर यावेळी आम्ही आमच्या समर सिंगना उतरवायचं म्हणतोय, आणि तेही आमदारकीत नाही तर मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून उभं करणार आहोत. मुख्यमंत्री डायरेक्ट? हो. अहो काहीच अडचण नाहीये. आम्ही सगळं सांभाळून घेऊ. हा सुमे बोल. पायलट, आज भेटायचं बोलायचं ठरलं होतं ना आपलं. हो, मग कुठे आहे? मी आहे जरा कामात. मग येणार नाहीस काय? ये ना, पण थोडा उशीर होईल मला. पायलट, तुला दिलेला टाइम पाहता येत नसेल ना तर तेच जाऊ नकस. सुमे अगं, पण खरोखरच मी कामात आहे. त्याचं काम माहितीये बरं का मला. तुझ्या एवढा काम चुकार माणूस मी कधीच बघितला नाही. लवकर ये. सुमे अगं, पण मी खरोखरच महत्वाच्या कामात आहे. पायलट, तू कारण सांगू नकस. तुला यायचं तर आत्ताच्या आत्ता ये, नाही तर येऊ नकस.